पदयात्रेबद्दल काय मत आहे तुझं, जाणून घ्यायचंय मला. आजची पदयात्रा सगळ्यांसाठी स्पेशल आहे, कारण की आपण दरवर्षी काही ना काहीतरी मुद्दा घेतो. आणि ह्या वर्षी निकिता मुखर्जी जी स्वतः या आरक्षणासाठी कितीतरी दिवस झाले लढते आहे, ती स्वतः एक आपलं ग्रँड मार्शल आहे. सो वी वुड लाईक टू सी सो मेनी थिंग्स चेंजेस. आणि पदयात्रेबद्दल एकच म्हणणं आहे की आम्ही एवढ्या संख्येने जमा होतोय. आमची एक व्यक्ती म्हणजे 1000 व्यक्ती आहे तसं समजून आमचं प्रतिनिधित्व बघा आणि आमच्या या मुद्द्याला थोडंसं पुढाकार घ्या, थोडंसं प्राधान्य द्या आणि कुठे ना कुठेतरी हा मुद्दा प्रेरित करा लोकांसमोर आणि पुढे आमचा मुद्दा मांडा. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड इव्हनिंग. आज आपण लिनियर गार्डनला पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहोत. विकत चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पिंपरी चिंचवडची 6वी वार्षिक समलिंगी उभयलिंगी पारलिंगी द्विलिंगी व इतर अल्पसंख्याक समाजाची अभिमान पदयात्रा काढलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदयात्रेचं ग्रँड मार्शल म्हणून या पदयात्रेसाठी मला बोलवलेलं आहे. तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की मागच्या बऱ्याच दिवसांपासून, मला वाटतं 3 वर्षापासून आपण ही लढाई लढत आहोत हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची. LGBT समुदायाला, LGBTQ समुदायाला कसं सरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन मिळेल, वेगळं कसं येता येईल, खास करून ट्रान्स लोकांना. तर त्यासाठी हे सगळं लढा चालू आहे. आणि त्यामुळेच की काय आपल्या अनिल उकरांडे सरांनी आज मला आमंत्रित केलं आहे. मलाही खूप चांगलं वाटलं येण्यासाठी. दीपक दादाला तर तुम्ही ओळखत असालच. माझ्या व्हिडिओत काय दिसलेलं हे असं दीपक दादा, पण तरी एकदा सांगते, ॲडव्होकेट दीपक सोनवणे, भाकर फाउंडेशन, गोरेगावला राहतात. खूप मोठं काम आहे मुंबईत, तर सगळ्या लोकांना माहीतच आहे, पण तरी मी माझ्या यूट्यूबच्या फ्रेंडसाठी सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझा पाठीराख आहे. माझ्या प्रत्येक लढाईत खंबीरपणे माझ्या पाठी उभा राहणार. तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे मिळालंच पाहिजे ट्रान्सजेंडरला. जोपर्यंत तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत आपण समानता बघू शकत नाही. भारतीय संविधानाने सगळ्यांना समान न्याय, समान संधी दिली आहे असं म्हटलं गेलं, पण ते आजही भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि संविधानाच्या लिहून झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर सुद्धा ते आपल्याला दिसत नाही. महिलांना आता संधी मिळाली, पण तृतीयपंथीयांना मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी, त्यांना नोकरीधंद्यांमध्ये पुढे येण्यासाठी, शिक्षणामध्ये पुढे येण्यासाठी, सगळ्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी त्यांना रिझर्वेशन गरजेचं आहे. कारण ही अति अल्पसंख्याक लोक आहेत की ज्यांना. तुम्ही सगळ्यांनी आपली प्रेस नोट जर वाचली असेल तर तुम्हाला महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात आली असेल की तृतीयपंथी व्यक्तींना आपल्या देशात 10 वर्षापूर्वी एक कायदेशीर ओळख म्हणून लिगल रिकग्निशन जे आहे, थर्ड जेंडर म्हणून लिगल रिकग्निशन मिळालं. आणि त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी वर्षभरात संत गतीने का होईना पण होतात आहे. आणि हा जो निकाल आहे नालसा विरुद्ध केंद्र सरकार, त्या नालसा जजमेंटमध्ये तृतीयपंथी आपला LGBTचा जो एक अविभाज्य घटक आहे तृतीयपंथी समाज, त्या तृतीयपंथी समाजाला एक लिगल रिकग्निशन की भारतीय संविधान समानतेचा अधिकार सगळ्यांना देतं. आणि जर आपण समानता म्हणत असू तर खऱ्या अर्थाने प्रत्येक मागासलेल्या समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारला उपाययोजना करण्याची गरज असते. आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की तृतीयपंथी समाज जसा मागासलेला आहे, जर त्यांना मुख्य प्रवाहात आणायचा आहे तर अर्थातच त्यांच्यासाठी तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांची सुधारणा होईल. आणि आज आपण जे काही रस्त्यांवरती बघतो आणि खूप वेळा आपल्याला म्हटलं जातं की अरे काय तुमचे लोक रस्त्यावरती मागतात, पण जर ती संधी आपल्या लोकांना दिली गेली तर कदाचित ती जी काही परिस्थिती आहे ती बदलणार आहे. आणि आजच्या या प्राईड वॉकचा मुख्य उद्देश हाच आहे की पूर्ण आपला जो समाज आहे तृतीयपंथी, आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस फक्त हिजडा हा शब्द आपल्या समोर उभा राहतो, हिजडा समाज आपल्या समोर उभा राहतो, पण त्याच्या व्यतिरिक्त पण जे काही ट्रान्सजेंडर अम्ब्रेलामध्ये शेड्स आहेत त्या सगळ्यांना जर पुढे आणायचं असेल तर अर्थात या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आपल्यासोबत हाच उद्देश आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्यासोबत या लढ्यासाठी म्हणजे गेल्या 2 वर्षात संबंध महाराष्ट्रभर तुम्ही बघत असाल की तृतीयपंथीयांना आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, मंत्रालयाच्या समोर किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आंदोलने केली जातात आणि त्याला काही अंशी यश पण मिळत आहे. आणि म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड या अभिमान पदयात्रेची आपण सुरुवात करतोय त्यावेळेस एक नाव आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे, ते म्हणजे निकिता मुखर्जी. आपल्या प्रत्येकाला ते नाव माहिती असणार आहे. तर आम्हाला आनंद होतोय आजच्या या अभिमान पदयात्रेमध्ये
आमच्या लाडक्या, सगळ्यांच्याच लाडक्या, आमच्या म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच लाडक्या, कारण सध्या त्या सोशल इन्फ्लुएन्सर आहेतच, पण ज्या पद्धतीने त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही अंशी यश मिळालंय आणि आशा करूया की तुम्हाला पुढेही मिळेल. तर मी युटक चॅरिटेबलच्या वतीने मी माझे 2 ट्रस्टी जोया शिरोळे आणि मयूर यांना विनंती करतो की आजच्या या ग्रँड मार्शलला आपण त्यांचं स्वागत करूयात. टाळ्या.